नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जागतिक हेरिटेज सप्ताह म्हणजेच हेरिटेज ज्याला आपण वारसा म्हणतो, तो वारसा हा सप्ताह संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. एकंदरीत या हेरिटेज वीकचा उद्देश हाच आहे की प्रत्येक शहराचं, प्रत्येक देशाचं आणि एकंदरीत आपण ज्या ठिकाणी राहतो तिथली संस्कृती ही वेगळी वेगळी असते आणि त्या संस्कृतीची मूल्ये जी आहेत ती मूल्ये खऱ्या अर्थानं आपण जपली पाहिजेत. हा या जागतिक हेरिटेज सप्ताहाचा उद्देश असावा. हेरिटेज ही व्याख्याच प्रचंड मोठी आहे. खरं तर हेरिटेज म्हटलं की आपल्या समोर पहिल्यांदा येतं ते म्हणजे हेरिटेज वास्तू. पण या वास्तूंबरोबरच इतरही बऱ्याचशाच गोष्टी आहेत. त्या खऱ्या अर्थानं जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. आजच्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे वारसा शाहू नगरी कोल्हापूरचा. जागतिक हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं आज या उपक्रमाचं आपण आयोजन केलं आहे दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून. आज पहिलाच दिवस आहे या हेरिटेज सप्ताहाचा आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं जे सर्वजण हा कार्यक्रम पाहतायत त्यांचं सुद्धा पुढारीच्या वतीनं मी स्वागत करतो. आणि हा हेरिटेज सप्ताह आपली संस्कृतीची पाळीमुळं जी आहेत ती जपून साजरा करूया असं आवाहन सुद्धा करायला हरकत नाही. हेरिटेज सप्ताहाबद्दल आणि एकंदरीत वारसा शाहू नगरी कोल्हापूरचा या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर गणेश कुमार घोडके सर आहेत, जे अभिलेख अधिकारी आहेत कोल्हापूर पुरालेख विभाग येथे. त्यांच्याकडून कोल्हापूरची एकंदरीत संस्कृती जी आहे त्याचबरोबर कोल्हापुरातल्या वास्तूंचं वैभव वेगळं आहे. अगदी गडकोट किल्ले आहेत ते शिवकालीन आहेत, त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहूकालीन काही वास्तू आहेत, राजाराम महाराजांच्या काळातील काही वास्तू आहेत आणि त्याचबरोबर इंग्रजांच्या काळातील काही वास्तू आहेत. असं एक वास्तुवैभव कोल्हापूरचं आहे. कोल्हापूरची संस्कृती वेगळी आहे. ह्या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आजचा कार्यक्रम आपण जो आहे तो आयोजित केला आहे. पुन्हा एकदा आपल्याला विषय सांगतोय तो म्हणजे वारसा शाहूनगरी कोल्हापूरचा जागतिक हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं आज आपण संवाद साधतोय. आपल्याबरोबर गणेश कुमार घोडके सर आहेत. सर, मला पहिलाच जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे या हेरिटेजची संकल्पना काय आहे. हेरिटेज म्हणजे नक्की काय? सगळ्यात पहिल्यांदा विषय कसा असतोय की प्रत्येक प्रांतामधला इतिहास वेगळा आहे. आपल्या कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये अनेक राजवटींचं इथं राज्य होऊन गेलं. प्रत्येक राजवटीमधल्या पाऊलखुणा त्यांच्या आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. तर त्या राजवटीनं त्या काळामध्ये केलेली समाजोपयोगी कार्य असतील किंवा त्या काळात उभा केलेल्या वास्तू असतील, त्यांनी निर्माण केलेलं लोकांच्या उपयोगाचं जे काही कार्य असेल हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी वास्तूच्या स्वरूपामध्ये जे काही आज आपल्याला बघायला मिळतं, मग ती भलेही अगदी 100 वर्षापूर्वीची वास्तू जरी असली तरी त्याला तो दर्जा प्राप्त होतो की ती एक हेरिटेज किंवा वारसा यादीमध्ये, वारसा स्थळांमध्ये ते समावेश होतो. सरासरी एक 100 वर्षाचा कालखंड आपण धरतो. पण एखादी वास्तू ती जर त्याला अशा पद्धतीची जर काही पार्श्वभूमी लाभली असेल की एखाद्या मोठ्या व्यक्तीचा तिथं संपर्क आला असेल, त्यांचं एखादं तिथं काहीतरी संमेलन म्हणा किंवा एखादी सभा झाली असेल तर अशा गोष्टीला सुद्धा हेरिटेजचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे हेरिटेजची संकल्पना आहे. आज खरं म्हणजे 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत आपण हा वारसा सप्ताह आयोजित करतोय. बरोबर. हा जागतिक वारसा सप्ताह आहे. पूर्ण जगभरामध्ये साजरा होतो, फक्त भारतामध्येच नाही. तर त्याची सगळ्यात पहिल्यांदा संकल्पना जी पहिल्यांदा स्थापना झाली 1972 युनेस्कोच्या याच्यातून जागतिक वारसा स्थळांची यादी निर्माण करण्याचा प्रारंभ झाला. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे 2019च्या आपल्या अखेरपर्यंत 167 देशांमध्ये 1121 अशी ठिकाणं आहेत त्याला जागतिक वारसा म्हणून घोषित झालेली. हेरिटेज व्हॅल्यू असणारे वास्तू 1121 ती स्थळं आहेत. त्यामध्ये पण त्यांनी वेगवेगळे भाग केलेले आहेत. काही नैसर्गिक निर्मित झालेली जी काही ठिकाणं आहेत. मग एखादा धबधबा असू शकतो. धबधबा सुद्धा हेरिटेज व्हॅल्यू मध्ये येऊ शकतो. हे नवीनच माहिती आहे. खरं तर आपल्याला प्रथमदर्शनी वास्तू म्हणजेच हेरिटेज असं वाटतं, पण काही नैसर्गिक ठिकाणं सुद्धा आहेत निसर्गामधली ती सुद्धा हेरिटेज वास्तूमध्ये येऊ शकतात. धबधबा असू शकतो, एखादं अभयारण्य असू शकतं, एखादं पर्वतरांग असू शकते.
तर अशा याला पण हेरिटेजचा दर्जा त्याला त्यावेळी मिळालेला आहे. बरं. जी काही 1121 जगामधली जी ठिकाणं आहेत हां. त्यामध्ये जर बघायला गेलं तर 213 निसर्गनिर्मित जी ठिकाणं आहेत ती हेरिटेज म्हणून घोषित झाली आहेत. बरं. 869 आहेत ती सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित, बरं. आणि त्याच्यापैकी 39 जी आहेत ती मिश्र स्वरूपामधली अशा स्वरूपातली हेरिटेज म्हणून घोषित झालेली ठिकाणं. म्हणजे वास्तूंचं वर्गीकरण आहे, त्याच्यामध्ये निसर्गनिर्मित वास्तू आहेत त्या वेगळ्या प्रकारात मोडतात, त्याचबरोबर मानवानं स्वतः तयार केलेल्या वास्तू आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. बरोबर आहे की. आणि सगळ्यात जास्त ज्या वास्तू आपल्या जगाच्या याच्यामध्ये 167 देशांमध्ये जी काही 1121 ठिकाणं आहेत बरं. त्यामध्ये सगळ्यात जास्त एकाच राष्ट्रामधली ठिकाणं आहेत ती म्हणजे इटलीमधली. बरं. 55 ठिकाणं इटलीमधली जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये आहेत. म्हणजे सर्वात जास्त ठिकाणं हेरिटेज व्हॅल्यू असणारी ती इटली देशामध्ये आहेत. होय. आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सरासरी 38 ठिकाणं ही जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये आहेत. बरोबर. त्यामध्ये पण परत पार्ट आहेत, म्हणजे जसं जगाच्या यादीमध्ये जसे नैसर्गिक आणि सांस्कृतिक असे पार्ट आहेत, बरं. तशा प्रकारे भारतामध्ये सुद्धा सांस्कृतिकमध्ये 30 ठिकाणं मोडलेली आहेत. त्यानंतर नैसर्गिक याच्यामध्ये 7 ठिकाणं आहेत आणि मिश्र स्वरूपामध्ये 1 ठिकाण, अशी 38 ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये अगदी ताजमहल असेल, लाल किल्ला असेल, बरं, ही सगळी हेरिटेजच्या यादीमध्ये आहेत. मला उत्सुकता म्हणून मुद्दा म्हणून जाणून घ्यायचं आहे, म्हणजे इटलीमध्ये जर 50 ठिकाणं हेरिटेज व्हॅल्यू असणारी असतील तर तिथलं पर्यटन जे असेल ते नक्कीच त्या ठिकाणांच्या केंद्रित असेल. बरोबर आहे की. पर्यटनाचा विकास जो आहे तो नक्कीच या हेरिटेज वास्तूंच्या भोवती केंद्रित असेल. कशा प्रकारचं पर्यटन आहे ढोबळमानाने इटलीमध्ये? इटलीमध्ये बऱ्यापैकी आपण बघितलं तर तिथली जी काही वारसा स्थळं जी घोषित झालेली आहे बरं, त्या अनुषंगानं तिथं पर्यटन हे वाढलेलंच आहे. बरं, येणारा जो काही पर्यटक आहे तो पहिली गोष्ट जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये कुठली कुठली ठिकाणं आहेत याची पूर्ण माहिती घेऊनच तिथे येतात. बरं, हे वैशिष्ट्य आहे, म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. बरं. दुसरी गोष्ट तिथलं जे काही आत्ताचं जे तिथले राष्ट्रप्रमुख वगैरे जे असतील त्यांनी सुद्धा याला खूप चालना दिलेली आहे. ते महत्वाचं आहे, ते खूप महत्वाचं. राजश्री येणं ते महत्वाचं आहे जो कोल्हापूरला लाभला. आणि त्याचबरोबर राजकीय सुद्धा गोष्टी आहेत त्या सुद्धा अनुकूल असल्या पाहिजेत या गोष्टींचा, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या हेरिटेज व्हॅल्यू ज्या आहेत, ज्या वास्तू आहेत त्यांचा विकास होण्यासाठी. म्हणजे इटलीमध्ये आता जे काय राज्यकारभार करणारे आहेत नक्कीच त्यांनी या वास्तूंचं चांगल्या पद्धतीनं जतन केलं असावं, त्यामुळेच त्यांचं पर्यटन तिथे विकसित झालं असं म्हणायला हरकत नाही. मला अजून जाणून घ्यायचं त्याच्यामध्ये, आपण हेरिटेजची संकल्पना आता जाणून घेतली, या संकल्पनेमध्ये अजून कुठल्या गोष्टींचा समावेश होतो? वास्तू तर आहेतच, वास्तू केंद्रित आपण बोलतोय हेरिटेज म्हणजे, त्याचबरोबर तिथली संस्कृती जी आहे, संस्कृतीचं वैभव जे आहे ते सुद्धा त्या हेरिटेजमध्ये येतं. तर अजून कुठल्या कुठल्या गोष्टी त्या हेरिटेजमध्ये येऊ शकतात? मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादा धबधबा जरी असला, बरं, आता नायगरा धबधबा जो आहे तो हेरिटेजच्या यादीमध्ये आहे. बरं. तशा प्रकारे पर्वतरांग असेल, आपला इथे हिमालयाचा पर्वत आहे, तर अशा प्रकारची सुद्धा ठिकाणं हेरिटेज वास्तूंच्या यादीमध्ये गणली. अगदी बरोबर. तिथली संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये कदाचित तिथलं कला वैभव असेल, बरोबर, तिथलं क्रीडा वैभव असेल, की कोल्हापूरला क्रीडा वैभव प्रचंड प्रमाणात आहे. कुस्तीची पंढरी मानली जाते कोल्हापूर, तर कुस्ती ही हेरिटेज व्हॅल्यू मध्ये येऊ शकतं का कोल्हापूरचं? येऊ शकतं. सांस्कृतिक कला वैभव वेगळंच आहे कोल्हापूरचं. तर ह्या सगळ्या सण उत्सव परंपरा सुद्धा वेगळ्या प्रकारच्या आहेत. युनेस्कोचं एक मंडळ आहे, बरं, ते सगळे या गोष्टींवरती काम करत असतात. बरं. ती पूर्ण जगातल्या याची माहिती घेऊन नेमकं त्याला महत्त्व कसं दिलं जातं ते त्यांचं क्रायटेरिया ठरवतात आणि त्या अनुषंगानं दरवर्षी या यादीमध्ये वाढ होत असते. बरं. आता म्हणजे युनेस्को कडून हे सगळं या गोष्टी केल्या जातात. हेरिटेज व्हॅल्यू ज्या काय आहेत त्याच्या क्रायटेरियात, म्हणजे त्याच्या अटी शर्ती ज्या काय आहेत त्या युनेस्को कडून सेट केल्या जातात, त्या ठरवल्या जातात. आणि ज्यावेळी हेरिटेजची एखादी वास्तू किंवा एखादं ठिकाण असेल ते हेरिटेज म्हणून ज्यावेळी घोषित होतं तर त्याच्या जतन आणि संरक्षणासाठी युनेस्कोकडून फंडिंग सुद्धा केलं जातं. बरं. म्हणजे 1121 जगभरामध्ये आपण जी काय नमूद केली जी वारसा स्थळं आहेत ती युनेस्कोच्या अंतर्गत आता येत आहेत आणि तिथं युनेस्को स्वतः मदत करतं याची त्या वास्तूंचं जतन करण्यासाठी, संरक्षणासाठी ती मदत करते. आता आपण जगभराची चर्चा केली, खरं तर इटलीची सुद्धा चर्चा केली. आता थोडं महाराष्ट्राकडे येऊयात, की आपला अस्मितेचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राला सुद्धा समृद्धशाली वारसा आहे. अगदी शिवछत्रपतींच्या कालावधीपासून यादव राजवट असू दे, कोल्हापूर सारख्या ठिकाणी राजा भोजची कारकीर्द असू दे, अजूनही राजा भोजनी जी काही किल्ले तयार केलेले आहेत ते दिमाखात उभे आहेत कोल्हापूरमध्ये. तर महाराष्ट्राचा समृद्धशाली हा जो वारसा आहे तो कशा प्रकारे सांगाल हेरिटेजच्या दृष्टिकोनातून?
आता जर जगाचा विचार केला तर भारतामध्ये आपल्या 38 ठिकाणं जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये हो महाराष्ट्रामध्ये तशी ठिकाणं लाभलेली आहेत ती 5 ठिकाणं आपल्याला जागतिक वारसांच्या यादीमध्ये बघायला मिळतात. पण पुन्हा एकदा जे बघतात त्यांना सांगायचं आहे जगभरातील 1121 त्याच्यानंतर भारतामधले 38 आणि महाराष्ट्रामध्ये 5 असं वर्गीकरण आता झालेलं आहे. होय. म्हणजे महाराष्ट्रामधल्या 5 जे काही स्थळं आता घोषित केलेली आहेत युनेस्कोनं त्याच्या केंद्रित पर्यटन विकास होणं गरजेचं आहे. होय. ती कुठली कुठली स्थळं आहेत? त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं अजिंठा वेरूळची लेणी, धाराशिवपुरीची लेणी जी आहेत ती पण आहे. त्याचबरोबर मुंबईचं आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सची जी इमारत आहे ती एक आहे आणि व्हिक्टोरिया गॉथिक अँड आर्ट डेको असेंबल त्याची एक इमारत. ते कुठं आहे? ती मुंबईमध्येच आहे. तर असे 5 ठिकाणं आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रातली ऐतिहासिक. पुढे जाण्यापूर्वी मला मुद्दामून सांगायला आवडेल की आज दैनिक पुढारी आपण नक्की वाचा. दैनिक पुढारीमध्ये आज जागतिक हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं आपण छत्रपती शिवाजी टर्मिनल्सची सविस्तर माहिती दिलेली आहे. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस जे आहे मुंबईमधलं CST आपण ज्याला संबोधतो तर त्याचा एकंदरीत इतिहास कसा आहे. 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत जवळपास 132 वर्ष 100 वर्षापेक्षा जास्त आहे. तर त्याची सविस्तर माहिती नक्की आपण दैनिक पुढारीमध्ये आज वाचा असं म्हणून हरकत नाही. आणि आपलेही काय प्रश्न असतील या जागतिक हेरिटेज सप्ताहाच्या दृष्टिकोनातून त्याला अनुसरून तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. चर्चा करतोय वारसा शाहूनगरी कोल्हापूरचा. मूळ विषयाकडे मी पुन्हा एकदा येतोय कारण की आपण महाराष्ट्राबद्दल जाणून घेतलं. 5 युनेस्कोनं डिक्लेअर केलेली स्थळं आहेत. त्यानंतर कोल्हापूरकडे वळतोय. कोल्हापूरमध्ये त्याच्यातलं एकही स्थळ नाही आहे आपण आता बघितलं. पण कोल्हापूरचा एक समृद्धशाली वेगळाच वारसा आहे. कोल्हापूरची स्वतंत्र एक वेगळी ओळख आहे. इथल्या हेरिटेज वास्तू वेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा राजा कोल्हापूरला लाभलेला होता ज्यांच्या दूरदृष्टीतून अनेक वास्तू कोल्हापूरमध्ये साकारल्या गेल्या. राधानगरी धरणाचं प्रकर्षाने त्याच्यामध्ये नाव येतच. अजून बऱ्याचशाच वास्तू आहेत त्या सुद्धा टप्प्याटप्प्याने आपण चर्चा करूयात. त्याच्या आधी मला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राबद्दल आपण बोलतोय तर महाराष्ट्रातील गडकिल्ले जे आहेत ते सुद्धा एक हेरिटेज वास्तूचा आहे असं म्हणणं हरकत नाही. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये किती किल्ले आहेत आणि त्याची जतन आणि संवर्धनासाठी शासन कसं प्रयत्न करतं. युनेस्को सुद्धा त्याचा काही अभ्यास करणार आहेत का पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर गड किल्ल्यांची जी काही परंपरा आहे ही अगदी शिवकाळाच्या अगोदरपासून आपल्याकडे बरोबर माहिती. पण त्या गड किल्ल्यांचं स्वरूप किंवा त्या गड किल्ल्यांच्या आधारावरती स्वराज्य निर्मितीचा जो प्रयत्न महाराजांनी केला बरोबर तो अगदी वाखाणण्यासारखा आहे. हो. त्या गड किल्ल्यांचं महत्त्व महाराजांनी ओळखलं बरोबर. कारण महाराजांच्या आज्ञापत्राचाच उल्लेख आहे की एखादा गड जर आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला, चांगल्या पद्धतीने त्याला जर सगळी रसद वगैरे पुरवली तर एक वर्ष तो झुंजवत ठेवता येऊ शकतो. अगदी बरोबर. खरं तर कोल्हापूरचा एक ज्वलंत इतिहास आहे. शिवछत्रपतींनंतर ताराराणींनी औरंगजेब सारख्या बलाढ्य शक्तीला 7 वर्ष झुंजवत ठेवलेलं होतं. हा एक जिवंत इतिहास म्हणजे ह्या किल्ल्यांच्या माध्यमातूनच त्यांना ते साध्य झालं. अजून असे कुठले किल्ले आहेत जे फार महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये राजधानी रायगडचा तर सहभाग होतोच. राजगड सारखा किल्ला आहे. अजून महत्वाचे कुठले किल्ले आहेत ज्याला कदाचित भविष्यात युनेस्कोला त्याची दखल घ्यावी लागेल. वारसा स्थळाच्या यादीमध्ये त्या किल्ल्याची सुद्धा नेमणूक करावी लागेल. राजगड हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा किल्ला आहे. बरोबर. कारण आपल्या राजधानीचं ठिकाण ते होतं. हो. आणि त्याचबरोबर महाराजांचं म्हणजे निधन झाल्यानंतर महाराजांचं समाधीस्थळ तिथं आहे. बरोबर. म्हणजे ते आपलं एक श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्या किल्ल्याला खूप महत्व आहे. रायगडला. हो. त्याचबरोबर दुसरा किल्ला म्हणजे राजगड. हो. राजगडला महत्व याच्या अनुषंगाने आपण म्हणतो की शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त काळ वास्तव्य झालेला किल्ला राजगड आहे. म्हणजे खरं तर राजधानी रायगड ही नंतर झाली पण राजगडावरचं वास्तव्य जे शिवाजी महाराजांचं होतं ते सर्वाधिक आहे एक राजधानी म्हणून. आणि आज जर आपण बघितलं तर शिवाजी महाराजांच्या कालखंडातली जी कागदपत्र बघायला उपलब्ध आहेत हो तर त्यातलं एक अस्सल पत्र आपल्या या कोल्हापूर पुरालेखागारमध्ये आहे. बरं. किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी महाराजांनी त्यावेळी 1671-72 बरं 1,75,000 होणांची वेगळी तरतूद करून ठेवलेली होती. 1,75,000 होड म्हणजे आताच्या काळातली आपण इन टर्म्स ऑफ मनी काय घेऊ शकतो का? त्याची गणतीच करू शकत नाही. अगदी बरोबर. तर अशा पद्धतीने त्यावेळी महाराजांनी रायगडसाठी 50,000 होऊन वेगळे ठेवलेले. बरं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला जर विचार केला तर विशाळगड असेल
पन्हाळगड असेल, हो. या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा महाराजांनी त्यावेळी तरतूद केलेली होती. बरं. आणि ही कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे सुदैव आहे आपलं खरं तर, पुरालेख कार्यालयामध्ये ही कागदपत्र उपलब्ध आहेत. स्वतः शिवछत्रपतींनी जे आदेश दिले असतील कदाचित, तर ती कागदपत्र उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये नोंदी कशा आहेत, म्हणजे कशा स्वरूपात महाराजांनी सांगितलेलं आहे की ही गोष्ट झाली पाहिजे म्हणून? शिवाजी महाराजांच्या काळातली म्हणजे राज्यकारभाराची जी पद्धत होती, हां. तर महाराज स्वतः पत्र सांगत होते आणि त्यांचे कारकून लोक ती पत्र लिहित होते. बरं. तर पत्र लिहिण्याचा त्या म्हणजे शिवकाळाच्या अगोदरपासून मायना कसा असायचा की जो कोण राज्यकर्ता असेल हो. त्या राज्यकर्त्याची पत्राच्या माथ्यावरती मुद्रा उमटवली जायची. बरं. आता शिवाजी महाराजांच्या काळातली अष्टकोनी मुद्रा प्रतिपत हो, चंद्राची जी हो, आहे हो. ती आपल्याला त्या पत्रांवरती बघायला मिळते. बरं. त्यानंतर पत्राचा तो सगळा मायना येतो. हो. त्यावेळीचे जे काही प्रधान होते किंवा अष्टप्रधान मंडळातले जे काही कारकून होते त्यांचे सुद्धा शिक्के त्याच्यावरती उमटवले जायचे. म्हणजे काउंटर साईन म्हणायला हरकत नाही त्या पद्धतीने. अशा पद्धतीची. आणि सगळ्यात शेवटी पत्र ज्यावेळी संपायचं हां. त्यावेळी जो काही एक वाक्य असेल किंवा एक शब्द असेल हं. ते पत्र डिक्टेट करणारा व्यक्ती स्वतः लिहायचा स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये. बरं. शिवकाळातली जी काही पत्र आहेत हं. त्यामध्ये ती आता सगळी मोडी लिपीमध्ये आहे. हो. पण ज्याला मोडी येतं तो वाचू शकतोच, पण ज्याला मोडी येत नाही बरं. त्यानं सुद्धा अगदी ढोबळ मनानं जरी बघितलं बरं. तर पूर्ण पत्राचा हस्ताक्षर आणि शेवटच्या एक ओळीतलं किंवा एक 2 ओळीतला हस्ताक्षर यामधला फरक आपल्याला कळतो. बरोबर. आणि ह्याच्यावरती म्हणजे संशोधकांच्या दृष्टिकोनातून पण अभ्यास झालेला आहे. बरं. तर ते स्वतः शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर असेलच बरं. असा निष्कर्ष सुद्धा निघालेला आहे. वा. आणि त्याच्यानंतर शेवटी समाप्ती मुद्रा, ज्याला मूर्त मुद्रा पण म्हणायची, हां. अशा पद्धतीनं स्वतः ते राज्यकर्ते किंवा शिवाजी महाराज तिथं उमटवायचे. हां. म्हणजे पत्र तिथं संपलं. बरं. तिथून पुढचा जर काही एखादा मॅटर असेल हां. तर तो त्या पत्राचा भाग नाही, अशी ही पत्राची रचना असायची. स्वाक्षरी असायची त्या काळामध्ये. स्वाक्षरी त्यावेळेचा प्रकार पद्धत नव्हती. स्वाक्षरीचा प्रघात हा अगदी म्हणजे ब्रिटिश काळानंतर आपल्या इकडे बरोबर चालू झाला तो. खरं तर सांगायला हरकत नाही, कोल्हापूरचा शाही दसरा जो आहे त्या दसऱ्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ठराव केलेला होता त्या जागेसाठीचा, होय. चौठा माळेचा. आपण खरं तर व्हिडिओ स्टोरी सुद्धा ती लोकांपर्यंत पोहोचवली होतीच. पुरालेख विभागामध्ये त्याचे दस्तऐवज आहेत, तो ठराव उपलब्ध आहे आणि त्या ठरावावरती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सही आहे मोडी लिपीतली. आणि हे सुद्धा दस्तऐवज जे आहेत हे सुद्धा हेरिटेज आहे असं म्हणायला हरकत नाही. होयच की. आपल्या दृष्टिकोनातून हे खरंच एक अनमोल ठेवा आहे, होय. जो वर्षानुवर्ष इतिहास सांगत राहील. इतिहासाचे आयाम बदलत राहील. नव्याने काही संशोधन आलं तर नक्कीच पुन्हा एकदा ही जी इतिहासाची पानं आहेत ती आपल्याला चाळावी लागतील. आपण गड किल्ल्यांबद्दल बोललो आणि अगदी पत्रांपर्यंत आलेलो आहे. गड किल्ल्यांबद्दल आणखीन एक विषय आपल्याला सांगायचा होता बरं. की आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर अगदी म्हणजे आत्ताच्या घडीला जर विचार केला तर 550-600च्या आसपास गड किल्ले अस्तित्वात आहेत. हो. काही गड किल्ल्यांचं अस्तित्व कागदोपत्री दिसतंय, बरं. पण ते आज त्या ठिकाणी गेलं तर ते अस्तित्व नामशेष झाल्यासारखा प्रकार आहे. या ह्याच्यामध्ये परत आणखीन वर्गीकरण काय झालं की जागतिक वारसास्थळांची यादी हां. ही युनेस्कोकडनं होती. बरोबर. पण आपल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये ऐतिहासिक वास्तू जतन आणि संवर्धन अशा प्रकारे काम करणारी शासनाची यंत्रणा आहे. बरं. आपल्या भारताचा जर विचार केला तर भारताच्या याच्यामध्ये ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हो. ही एक संस्था आहे बरं. आपल्या भारत सरकारची. त्याच्या अनुषंगानं काही किल्ले असतील किंवा काही वास्तू असतील ज्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये नाही आहेत, बरं, त्या आपल्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादीमध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत. हो. भारत सरकारच्या याच्यामध्ये, केंद्र सरकारच्या. आणि त्याच्यामधून त्याचं जतन संवर्धन किंवा त्याची जी काही पुढची डेव्हलपमेंट असते ही ती केंद्र सरकारमार्फत केली जाते. अगदी. पण काही वास्तू किंवा काही किल्ले हे केंद्र सरकारच्या यादीमधून पण त्यावेळी ते धरायचे राहून गेले किंवा त्या याच्यामध्ये ते हे राहिले. तर त्याच्यासाठी परत ज्यावेळी आपलं स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली, आपलं महाराष्ट्राचं 1960ला निर्मिती झाली 1 मे. हां. तर त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचं पुरातत्व खातं अस्तित्वात आलं. हो. आणि पुरातत्व खात्याच्या यादीमध्ये बाकीच्या काही वस्तू परत त्यांनी इन्क्लूड केल्या. बरं. मग त्यामध्ये बरेच किल्ले असतील, काही वास्तू असतील, काही ठिकाणचं अभयारण्य असतील, यांना तिने ऐतिहासिक थोडक्यात नव्याने शोध घेतला गेला आणि यादी जी आहे ती यादीमध्ये बरीचशी ठिकाणं नंतर समाविष्ट झाली. आणि ते विभागच मुळात कार्यान्वित होणं गरजेचं होतं या सगळ्या गोष्टींसाठी. आणि त्यानंतर शासनाच्या असं लक्षात आलं की राज्य सरकारकडे सुद्धा सगळीच ठिकाणं काही आपल्याकडे ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादीमध्ये आलेली नाही आहे. बरं.
तर त्यांनी 2002 किंवा 3च्या दरम्यान प्रत्येक महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये तिथल्या कमिशनर म्हणजे आयुक्तांना तिने अधिकार दिले बर की तुम्ही ऐतिहासिक वारसास्थळांची एक यादी तयार करा बर आणि तुम्ही जिल्हा लेवलवरती किंवा तुमच्या लेवलवरती हां तशा पद्धतीची एक समिती नेमा, हेरिटेज समिती, बर की ही समिती जी आहे ही समिती पहिल्यांदा यादी तयार करेल की कुठली कुठली ऐतिहासिक ठिकाणं आहेत, त्याचं जतन कशा प्रकारे करावं, अशा पद्धतीनं त्यांनी त्यांना मार्गदर्शक सूचना वगैरे केल्या. तशा पद्धतीनं आपल्या कोल्हापूरचा जर विचार केला तर 2003मध्ये तत्कालीन आयुक्त त्यांचं नाव आता काही मला लक्षात नाही, पण त्यांनी 72 प्रॉपर्टीज आपल्या कोल्हापूरमधल्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीमध्ये त्यांनी नमूद केलेले आहे. बरं, मला माझा पुढचा प्रश्न तोच आहे की कोल्हापूरमध्ये सुद्धा वास्तुवैभव जे आहे जे तुम्ही आता सांगताय 72 वास्तू जे आहेत ते नोंद आता झालेली आहेत कोल्हापूर महानगरपालिकेकडून. तर त्या वास्तूंचं वैभव कसं आहे हे सुद्धा जाणून घेऊयात आणि मुळात त्या वास्तू त्या लिस्टमध्ये आल्या का ह्याची ही कारणं असतील. बरोबर आहे. तर ती सुद्धा कारणं लोकांना सांगितली पाहिजेत. कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा लिस्टही तयार झाली 2003मध्ये, तर त्यावेळी त्यांनी क्रायटेरिया लावला की ह्याच्यामधलं ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणं कुठली आहेत, त्याचबरोबर सांस्कृतिक महत्त्वाची ठिकाणं कुठली आहेत. म्हणजे जशा पद्धतीने युनेस्कोचं काम चालतंय तशाच पद्धतीनं यांनी सुद्धा क्रायटेरिया लावली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 पार्ट केले, ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3. त्यामध्ये ग्रेड 1मध्ये ज्या वास्तू आल्यात म्हणजे त्याच्यात आता उदाहरण जर बघायचं झालं तर नवीन राजवाड्याची इमारत ही आज ग्रेड 1मध्ये आहे. नवीन राजवाडा म्हणजे करवीर संस्थानचे सध्याचे छत्रपती जे आहेत छत्रपती शाहू महाराज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती जे आहेत ज्यांचं वास्तव्य आता ज्या ठिकाणी आहे तो म्हणजे नवीन राजवाडा ज्याला आपण न्यू पॅलेस म्हणतो. तर त्या वास्तूचं ग्रेड 1मध्ये त्यांनी समावेश केला. बरं. ग्रेड 2मध्ये काही आपली कोल्हापूर महानगरपालिकेची इमारत आहे, तर अशा वस्तू ज्या आहेत म्हणजे सार्वजनिक वापरातल्या, तर अशा वस्तूंचं त्यांनी ग्रेड 2मध्ये केलं. जे ब्रिटिशांनी बांधकाम केलेल्या काही अशा वस्तू आहेत कोल्हापुरातल्या जे ग्रेड 2मध्ये आहेत, जे सार्वजनिक वापरामध्ये आहेत, अशा बऱ्याचशाच वस्तू आहेत असं त्यांनी वर्गीकरण केलं. पण दुर्दैवानं काय झालं की 2003 नंतर बरीच वर्ष समिती नेमली न गेल्यामुळे त्या 72 प्रॉपर्टीजमधल्या काही प्रॉपर्टी आज आपल्याला बघायला मिळत नाही, त्या नामशेष झाल्या. हे आपलं दुर्दैव आहे खरं तर. आता 72 पैकी किती आता लोक जर त्या ठिकाणी जायचं म्हटलं आज या हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं तर किती वस्तू बघायला मिळतील 72 मधल्या अंदाजे? तरी 60-65च्या आसपास सहज बघायला म्हणजे 7 ते 8 वस्तू नामशेष झाले. म्हणजे आता खऱ्या अर्थाने प्रयत्न केला पाहिजे. जागतिक हेरिटेज सप्ताह साजरा करतोय तर अशा वस्तूंची आपल्याकडे जी काही नोंद आलेली आहे जी शासन दरबारी सुद्धा नोंदणीकृत आहे अशांचं जतन संवर्धन आणि संरक्षण केलं पाहिजे, तरच हा सप्ताह जो आहे तो खऱ्या अर्थानं साजरा होईल असं म्हणायला हरकत नाही. आपण कोल्हापूरच्या वास्तूंबद्दल बोलतोय, अजून कुठल्या कोल्हापूरच्या वास्तू आहेत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बाहेरचे जे काही पर्यटक येत आहेत त्यांनी प्रकर्षानं त्या वास्तूंना भेट द्यावी, त्या वास्तूंचा इतिहास जाणून घ्यावा. अभ्यासक काही आहेत, काही आर्किटेक्ट डिपार्टमेंटमधली लोक असतील ज्यांना त्यांचं आर्किटेक्ट बघायचं असेल, वास्तू अभियंता ज्यांना म्हणतोय आपण, वास्तू त्या अँगलनं त्यांना जर अभ्यास करायचा असेल तर अशा कोल्हापुरातल्या कुठल्या वास्तू आहेत नक्की बाहेरच्या लोकांनी तिथं भेट द्यावी, तिथली वास्तुरचना बघावी. सगळ्यात महत्वाची वास्तू म्हणजे नवीन राजवाड्याची. कारण छत्रपतींचं निवासस्थान असल्यामुळं 1877 ते 1884 7 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे. आणि पूर्ण म्हणजे जरी ब्रिटिश इंजिनियर त्याच्यासाठी असले तर त्याचं फंडिंग असेल किंवा जो काही बाकीच्या गोष्टी असतील किंवा कारागीर असतील ते आपले कोल्हापुरातलेच होते. त्या अनुषंगानं त्या वास्तूचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर जर आपण कोल्हापूरमध्ये आलो तर कोल्हापूरमध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आजचं CPR हॉस्पिटल ज्याला थोरला दवाखाना ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं आणि कोरोनाच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं. अख्ख्या जिल्ह्याचा भार जो होता कोरोना पेशंटचा तो त्या CPR रुग्णालयाची मध्ये होता आणि ती CPR रुग्णालयाची इमारत जी आहे ती हेरिटेज वास्तू. बरोबर आहे की ती शाहू महाराजांच्या अगोदर म्हणजे 4थ्या शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्स इंग्रज युवराज भारत भेटीवरती आलेले तर त्यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ म्हणून ती वास्तू बांधलेली आहे. त्याचं पहिलं नाव होतं अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल. त्यानंतर मग ते छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय झाले आणि त्याचं पुढं अपभ्रंश आता आपला CPR झाला. प्रमिलाराजे म्हणजे शाहू महाराजांच्या कुणाच्या ह्याच्यावरती आहे त्यांच्या नातलग जे आहेत शाहू महाराजांचे नातू म्हणजे
शहाजी महाराज शेवटचे जे छत्रपती आपल्या इथं होऊन गेले, हो, तर त्यांच्या त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. हो, मग त्यांच्या काळातच आपलं स्वातंत्र्य पण भारताला मिळालं. बरोबर. आणि त्याचबरोबर आपलं कोल्हापूर संस्थान हे स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालं. ते खरोखर म्हणजे एक इतिहासप्रेमी व्यक्ती होते शहाजी महाराज. तर त्यांच्या त्या पत्नी, बरोबर, त्यांचे स्वतः सैन्य दलामध्ये कार्यरत होते. दलामध्ये कार्यरत होते. हो, त्यांच्या पत्नीचं, त्यांच्या पत्नीच्या नावे ते आहे. खरं तर भाऊसिंगजी रोड जो आहे तो पूर्ण या भाऊसिंगजी रोडवरती बऱ्याचशाच इमारती आहेत. त्याच्यामधली पहिली इमारत सरांनी सांगितली म्हणजे सीपीआर हॉस्पिटलची. त्याच्या समोर सुद्धा एक वेगळी वास्तू आहे आणि तिथं खरं तर संग्रहालय आहे. ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. संग्रहालयामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. टाउन हॉलची इमारत अतिशय सुंदर आहे कोल्हापूरमध्ये आणि त्या टाउन हॉलच्या इमारतीमध्ये आतमध्ये वस्तू संग्रहालय आहे आणि तिथं वेगवेगळ्या वस्तू आहेत. प्राचीन कोल्हापूरचं वैभव त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. त्याबद्दल सर काय सांगाल? टाउन हॉलची वास्तू तसं बघायला गेलं तर संस्थान काळामध्ये ती पण उभारली गेली. हो, त्याचं प्रशासकीय कार्यालयाच्या दृष्टीनं त्याचा वापर होत होता पहिल्यांदा. बरं. आणि नंतरच्या काळामध्ये प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती संस्थान विलीन झाल्यानंतर कमी कमी होत गेली. हो, कारण सरकारकडून कार्यभार सगळा चालू झाला. हो, तर कोल्हापूरचं जे पहिली वस्ती आहे ब्रह्मपुरी, जी पंचगंगा नदीच्या काठावरती आपण बघतो, बरोबर, तर ती पहिली वस्ती. तर त्या वस्तीचं डेक्कन कॉलेज, पुण्याचं जे डेक्कन आहे, बरं, त्या डेक्कन कॉलेज मार्फत आणि आपल्या कोल्हापूर संस्थानमार्फत 1985 दरम्यान उत्खनन केले गेले. बरं, पहिल्यांदा. हो, आणि त्या उत्खननादरम्यान बऱ्याच प्राचीन वस्तू सापडल्या. मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा सापडल्या की कोल्हापूरचा संबंध नेमक्या कुठल्या राजवटीपर्यंत जातो पाठीमागं. अगदी विदेशात सुद्धा व्यवहार होत होते कोल्हापूरकडून. व्यापारच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर हे त्या काळात सुद्धा केंद्रबिंदू प्रमाणे होतं. अगदी म्हणजे कौतुकानं सांगायचा विषय म्हणजे की ग्रीक समुद्र देवता, हो, पॉसिडॉन म्हणून होते. तर त्यांची एकमेव मूर्ती म्हणजे जगात जर आपण आज विचार केला तर 2 ते 3च मूर्त्या उपलब्ध आहेत त्यांच्या. बरं. तर त्यापैकी एक मूर्ती ते आपल्याला ब्रह्मपुरी उत्खननामध्ये ती सापडली. समुद्र देवतेची मूर्ती जी आहे ती टाउन हॉलच्या संग्रहालयामध्ये आहे कोल्हापूरच्या. वेगळं वैशिष्ट्य आहे आपल्याकडे. मग या ब्रह्मपुरीच्या उत्खननामध्ये ज्या काही वस्तू मिळाल्या तर त्या ठेवायच्या कुठं हा प्रश्न पुढे निर्माण झाला. बरोबर. तर त्या दृष्टीनं टाउन हॉलची वास्तू जी आहे ती सगळ्याच बाजूने किंवा सगळ्याच दृष्टिकोनातून योग्य वाटली. बरोबर. त्या अनुषंगानं मग टाउन हॉलचं जे बिल्डिंग आहे किंवा इमारत आहे, हो, त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय निर्माण झालं. बरोबर. टाउन हॉल बरोबरच त्याच रोडवरती खरं तर भाऊसिंगजी रोड हा अगदी अंबाबाई मंदिरपर्यंत जातो. अगदी न्यू पॅलेस पासून ते नवीन राजवाडापासून ते जुना राजवाडा असा एक राजमार्ग आहे त्या काळातला, असं म्हणायला हरकत नाही. आणि या राजमार्गावरती बऱ्याचशाच वस्तू आहेत. त्याच्यामधली आपण पहिल्यांदा बघितली सीपीआर हॉस्पिटल, त्यानंतर टाउन हॉल बघितली. त्याच्यानंतर पुढं महापालिका जी सध्याची आहे कोल्हापूरची ती सुद्धा एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहे. त्यानंतर त्या काळातला आत्ता सध्याही अस्तित्वात असणारा नगारखाना, ज्याची भवानी मंडप म्हणून ओळख आहे, पण तो भवानी मंडप नाही आहे. जुना राजवाडा ज्या ठिकाणी आहे त्याच्या पुढचा जो आहे भवानीचं मंदिर जे आहे त्याच्या पुढचा जी रचना आहे ती भवानी मंडपची रचना. आणि मग नगारखाना आहे. नगारखान्याचं सर वैशिष्ट्य काय सांगाल? नगारखाना हा कसा आहे की प्रत्येक राज्यकर्त्याच्या राजदरबार जो असायचा, हो, तर त्याच्या ठिकाणी तो नगारखाना ही बांधण्याचा प्रघात हा अगदी पूर्वीपासून आहे. त्या अनुषंगानं हा नगारखाना बुवासाहेब महाराज जे आपले होते, त्यांच्या काळामध्ये 1830च्या दरम्यान ती नगरखान्याची वास्तू उभारली गेली. हो, त्याचा पण थोडाफार इतिहास कसा आहे की त्याच्यासाठी जी दगडं वगैरे आणली गेली ती आपल्या इथंच कोल्हापूरच्या जवळ जे ज्योतिबाचा डोंगर आहे त्या डोंगरावरती ती त्यावेळी खाणी होत्या दगडांच्या. काही रंकाळ्याच्या आपल्या तलावातून सुद्धा ती दगडं काढली गेली. अगदी अंबाबाई मंदिरामध्ये पण सारखा उल्लेख येतो की अंबाबाई मंदिर बांधताना दगड जी लागली ती रंकाळ्यात त्या तलावामधून काढली गेलेली आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने ती दगडं तिथं आणून ज्योतिबाच्या डोंगरावरून जी दगडं आणली तर ती वाहतूक करण्यासाठी त्यावेळी ती तिथं रेडी डोह म्हणून आहे. हो, तर त्या ठिकाणी ती पाण्यातनं लाकडावरून सोडली जायची. खरं ती रेडी डोह नाव सुद्धा आहे, त्याचा सुद्धा इतिहास आहे. त्याच्याकडे मला वळायचं आहे मुद्दा म्हणून, नंतर त्यांनी उल्लेख केला त्यामुळे. पण ह्याच्याबद्दल बोलूयात आपण. म्हणजे त्या ठिकाणी नदीच्या पात्रातून ती लाकडांवरून सोडली जायची. आणि इथं आपल्या पंचगंगा नदीच्या काठावरती ती करून घ्यायची. अशा पद्धतीने त्या दगडांची वाहतूक वगैरे केली. त्यातला एक दगड म्हणजे आपण जर आज नगरखान्याची इमारत बघितली भाऊसिंगजी रोडवरून गेल्यानंतर, तर याच्या दगडी घडीच्या खिडक्या आपल्याला दिसतात.
अशा प्रकारची एक खिडकी आज प्रयाग चिखली जे आपलं संगम स्थान आहे कोल्हापूर, त्या ठिकाणी मंदिराच्या इथं ती लावलेली आहे. बर, तिकडे वाहून गेलेली ती? नाही, वाहून अशी गेली नव्हती. काही ठिकाणी ते काही जी दगड आहेत ती तिथे घडवली गेली. तिथे घडवली. पण त्यावेळेचं टेक्निक असं असायचं की एखादा दोरीचा जरी फरक झाला तर ते त्या ठिकाणी वापरलं जायचं नाही. बर, अशा पद्धतीने किंवा ती शिल्लक राहिली असेल, हो, अशी ती एक खिडकी तिथं आपल्याला बघायला मिळते. बर. पण दुर्दैवानं आज आपल्यातली लोक तिथं जातात आणि ते एक वेगळं काहीतरी एक देवतेचं प्रतीक म्हणून त्याचं सुद्धा पूजन केलं जातं. बर, म्हणजे आपल्या इथं हेरिटेजकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही आपल्या लोकांनी बदलणं गरजेचं आहे. खरं, प्रत्येक ठिकाणी देवदेवताच असतील असं नाही. धार्मिकता ही धार्मिकता आहेच, पण त्याचबरोबर हेरिटेजचं जे महत्व आहे हो, ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. नगरखाण्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आरसी महाल. काय सांगा? आरसी महाल म्हणजे दगडांनाच एक वेगळ्या प्रकारे तकाकी देण्याचा प्रकार तो होता. त्या याच्यामध्ये दगड अशा पद्धतीनं एक प्रकारे त्याला पॉलिश केलं जायचं की व्यक्तीचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसावं. बरोबर, अशा पद्धतीनं तो आरसी महाल तिथं निर्माण केला. आणि नगरखान्याची जर वास्तू आपण आज बघितली तर त्या ठिकाणी जर आपण वरती गेलो तर अक्षरशः म्हणजे कोल्हापूरपासून एक 5 ते 10 किलोमीटरचा टप्पा आपल्या नजरेत येतो. आणि तिथं जर एखादा म्हणजे आपल्या करवीर संस्थांचा जर भगवा ध्वज तिथं फडकत असेल तर तो अगदी लांबून सुद्धा आपल्याला तिथं दिसून येतो. एवढ्या उंचीवरती एक बांधला गेलेला उंचीवरती तो आहे. अजून तिथं इमारत आहे जुना राजवाड्याची. होय, आणि जुना राजवाडा जे आहेत तिथं पाणी येण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण रचना केली गेली पाण्याच्या खजिन्याची सुद्धा. ते सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य त्या काळातल्या सायपन पद्धतीने ते पाणी आलं. पाण्याच्या खजिन्याबद्दल काय सांगायचं? पहिल्यांदा आपल्याला पाण्याचे स्रोत म्हणजे कोल्हापूरचं जर बघितलं तर वेगवेगळी सरोवरं आपल्या इथं कोल्हापूरमध्ये होती. त्यामधलं सगळ्यात पहिलं म्हणजे रंकाळा. त्यानंतर दुसरा होता तो कळंबा, थोडासा लांब होता आपल्या शहरापासून. कोल्हापूर ह्याच्यामध्ये कोटी तीर्थ असेल, खंबाळा तलाव असेल, पद्माळा असेल, पेटाळा असेल, अशा प्रकारे सरोवरं होती. पण ह्याच्यातून पाणी लिफ्ट करून एखाद्या ठिकाणी पोचवणं हे टेक्निक त्यावेळी एवढं प्रगत नव्हतं. बरोबर. त्यामुळे कळंबा हा आपल्या कोल्हापूरच्या वस्तीपासून उंचीवरती असल्यामुळं सायपन पद्धतीनं ते पाणी कोल्हापूर शहरात आणलं गेलं. बरोबर. मग कोल्हापूर शहरात आणल्यानंतर त्याची कुठंतरी एका ठिकाणी साठवणूक करायला पाहिजे. त्यासाठी ते पाण्याचा खजिना जे आपण आज म्हणतोय ते ठिकाण निवडलं गेलं. आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारची एक टाकी तिथं बांधण्यात आली. आणि तिथून सगळ्या शहरामध्ये त्यावेळी दगडी नळीने दगडी नळे सगळे दगडी नळीनं ते पाणी सगळीकडे फिरवलेलं आहे. बरं. अजूनही त्या दगडी नळांचे औषध आहेत कुठं? दगडी नळांचे पण अवशेष आहेत. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी जो प्रयत्न केला की एखाद्या भागामध्ये आता शाहूपुरी असेल किंवा आपलं मंगळवारपेठ असेल तर या ठिकाणी ते पाणी पोचल्यानंतर ते कायमस्वरूपी चालू न राहता तिथं पण त्याचा साठा व्हावा म्हणून शाहू महाराजांनी काही ठिकाणी दगडी हौद बांधलेले. बरं. धुण्याची चावी जी आहे त्याबद्दल काय सांगाल? तिथे ही दगडी हौदच आहे वेगळ्या प्रकारचं नाही, पण ते रंकाळ्यामधून आलेलं पाणी. ते रंकाळ्यामधून आलेलं पाणी. पण हे जे पाणी जात होतं हे पाणी तिथं साठवणूक करण्यासाठी दगडी हौद बांधून घेतले. आज मिरजकर तिकटीला जर आपण गेलो तर शेषशाही विष्णूंचं मंदिर आहे, त्याच्या शेजारीच दगडी हौद आहे. तो शाहू काळातला आहे. अशा प्रकारे उमा टॉकीजच्या चौकात एक आहे. त्यानंतर उमा टॉकीजपासून आपण रिलायन्स मॉलकडे येतोय त्या ठिकाणी एक आहे. आणि एक नदीवरती होता. पण तो आता हे जे काय आपलं पूल नवीन झाला त्यामध्ये तो हलवण्यात आला तिथून. अशा पद्धतीने पाण्याची सुद्धा व्यवस्थित पाणी पिण्यायोग्य असायचं. पिण्यायोग्य असते अगदी. बरोबर. धुण्याची चावी ही एक वेगळी रचना होती त्या काळातली. म्हणजे वेगळीच दूरदृष्टी आहे ती बांधण्यामागे. त्याची दृष्टिकोन म्हणजे शाहू महाराजांच्या काळातच त्याचे बांधकाम झालेलं आहे. तर शाहू महाराजांचं एक म्हणजे आपण धोरण लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरण असेल तर पर्यावरणाची कुठल्याही प्रकारे हानी ही होऊ नये आपल्या कृत्यामुळे. त्यामुळे महाराजांच्या काळातला एक आदेश सुद्धा आहे की पंचगंगा नदीमध्ये लोक कपडे किंवा जनावर धुतात तर ते धुऊ नयेत म्हणून पंचगंगा नदीतलं पाणी काठावरती तीरावरती काहिलीमध्ये लोकांना काढून द्यायचं. त्या काळामध्ये अशी व्यवस्था होती. अशी व्यवस्था महाराजांनी केलेली. तशा प्रकारेच रंकाळ्याचं पाणी सुद्धा आज त्याची परिस्थिती वाईट आहे. आपण ते पिण्यायोग्य राहिलेलं नाही. पण त्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत हा रंकाळा प्रमुख होता. तर रंकाळ्याचं सुद्धा तशा पद्धतीनं प्रदूषण होऊ नये
म्हणून धुण्याच्या चावींची निर्मिती केली गेली. बरं. रंकाळ्याचंच पाणी तिथं बाहेर आणलं गेलं आणि त्या ठिकाणी धुण्याचं व्यवस्था केल्यामुळं जे काही आपले कोल्हापुरातले परीट लोक परीट समाज आहे. हो. त्यांची तिथे व्यवस्था महाराजांनी करून आणि दगडी रचना आहे, वेगळ्या प्रकारची रचना आहे धुण्याच्या चावींची आणि मला वाटतं 30 ते 35 पेक्षा जास्त चाव्या असतील त्या ठिकाणी, अशी वेगळी रचना आहे. अजून काही महत्वाच्या वास्तू आहेत, टप्प्याटप्प्यानं बोलता बोलता ते येतीलच. मगाशी भाऊसिंगजी रोडचा जो उल्लेख केला हां, तर त्याचं सुद्धा एक इतिहासाचं एक महत्व आहे. आज आपण भाऊसिंगजी रोड म्हणतोय, पण नेमके भाऊसिंगजी म्हणजे कोण, हो, तो एक प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो. बरोबर. शाहू महाराजांचं शिक्षण झालं ते राजकोटच्या कॉलेजमध्ये हो, सुरुवातीच्या काळात. तर त्या ठिकाणी त्यांचे सहध्यायी म्हणून जे होते ते भावनगरचे भाऊसिंगजी महाराज. हां हां हां. त्यांचा आणि शाहू महाराजांचा अगदी म्हणजे स्नेह होता. पुढचा स्नेह राहिला. हो, एकमेकांचे अगदी जवळचे मित्र होते ते. बरं. ते कोल्हापूरला पण येऊन गेलेले होते महाराजांना भेटण्यासाठी वगैरे. तर त्यांच्या आठवणीनिमित्त शाहू महाराजांनी हा जो काही नवीन राजवाड्यापासून जुन्या राजवाड्याचा जो राजमार्ग आपण म्हणतो त्याला त्यांचं नाव दिलेलं आहे, बरं, भाऊसिंगजी महाराज म्हणून. बरोबर. ज्या रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या वास्तू आहेत, होय, ज्याची आपण आता दखल घेतलेलीच आहे. अजून बऱ्याचशाच वस्तू टप्प्याटप्प्यानं त्या आपण वास्तूंकडे वळूयाच. रेडेडोहाचा मगाशी उल्लेख झाला. कोल्हापूरमध्ये पंचगंगेला पूर आल्यानंतर रेडेडोह फुटला असं म्हटलं जातं. ते सुद्धा सांगणं गरजेचं आहे. रेडेडोह फुटला म्हणजे नक्की काय? पंचगंगा नदीचं प्रयागच्या इथं 5 नद्यांचा तिथं संगम होतो आणि तिथून एकच पंचगंगा आपली कोल्हापूरमध्ये. अगदी. तर त्या ठिकाणी तो कर्व निर्माण झालेला होय. आणि तो ज्यावेळी तो कर्वचं आता म्हणजे पुढच्या काळात काय झाले की आपल्या लोकांनी थोडंसं अतिक्रमण केलेलं आहे. काही ठिकाणी नदीचा मुख्य प्रवाह जो आहे त्या प्रवाहामध्येच अतिक्रमण झालेलं आहे. बरोबर. त्यामुळं तिथला तो रेडेडोह जो प्रकार आहे किंवा रेडेडोह आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले की आपण त्याला रेडेडोह फुटला, बरोबर, असं आपण म्हणतो. आणि त्या काळामध्ये तिथं म्हैशी आणि हे जे काही डुंबायचे असं सुद्धा स्थानिक सांगतायत, त्यामुळे त्याला रेडेडोह असं नाव पडलं. अपभ्रंश हा होतोय अगदी कारण बरोबर. पन्हाळ्यावरची एक वास्तू आहे. हां, पन्हाळ्यावरती आपण गेल्यानंतर करवीरकर संभाजी महाराजांचं तिथे एक समाधी स्मारक मंदिर आहे. म्हणजे पन्हाळ्यातून आपण एसटी स्टँडकडे जे जातो, दुसरे संभाजी असं डावीकडेच आहे होय डावी मंदिर, करवीरचे छत्रपती संभाजी. तर त्यांच्या समाधी स्मारक मंदिराच्या शेजारी एक रेडे महाल म्हणून एक इमारत आहे. बर. ती पण म्हणजे अगदी ऐतिहासिकच आहे. हां, पण त्याचं सुद्धा अशा पद्धतीनं झाले की डेरे महाल काही उल्लेख मिळतात जुन्या काळातले आणि नंतरच्या ह्याच्यात त्याचा अपभ्रंश झाला की ते रेडे महाल म्हणून. बर. अशा पद्धतीनं ते रेडेडोहचं पण अपभ्रंश झाला असावा, असू शकतं ते. बरोबर. मला पुढे जाण्यापूर्वी कोल्हापूरचं खरं तर आपण वास्तुवैभव आता बघितलं, त्या वास्तूंशी निगडीत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचं वैभव सुद्धा आहे कोल्हापूरमध्ये. खरं तर कोल्हापूरला कलापूर मानलं जातं आणि क्रीडा नगरी म्हणून सुद्धा कोल्हापूरचा उल्लेख आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून कोल्हापूरमध्ये क्रीडा परंपरेचा विकास होण्यासाठी सुद्धा वास्तू बांधल्या गेल्या. त्याच्यामध्ये महत्वाची वास्तू म्हणजे खासबाग मैदान. कुस्तीचं मला वाटतं जगामधलं सर्वात महत्वाचं मैदान म्हणायला हरकत नाही असं खासबाग मैदान. त्याचबरोबर साठमारीचं सुद्धा इथं आगड बांधलं गेलं शाहू महाराजांनी. अशा कुठल्या वास्तू आहेत क्रीडा परंपरेशी निगडीत? तुम्ही सांगितल्याप्रमाणे शाहू जे खासबाग मैदान आज आपण बघतोय, तर शाहू महाराज ज्यावेळी इंग्लंडला गेलेले युरोप दौऱ्यावरती, तर त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीची बरीच मैदान वगैरे बघितली. बरं. आणि त्या संकल्पनेतून ती इकडं आल्यानंतर 1902ला ते त्यांचा दौरा झाला. बरं. तिकडून आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं मैदान बांधायचं डोक्यात घेऊन बरं या ठिकाणी या मैदानाची निर्मिती केली. आज नेमका त्याचा म्हणजे कालखंड की कधी नेमकं त्याचं उभारणी झाली तो जरी मिळत नसला तरी सरासरी 1912 ते 1915 या दरम्यान त्याची उभारणी झाली खासबाग मैदानाची. दुसरं कोल्हापूरचं महत्व होतं की साठमारीचं आगड हा एक खेळ कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध होता. एखाद्या हत्तीला म्हणजे हत्ती माजात आल्यानंतरच तो खेळ खेळला जायचा प्रामुख्याने त्याचा माज उतरवण्यासाठी. त्या हत्तीला त्या मैदानामध्ये सोडलं जायचं आणि जे साठमार म्हणून जी लोक असायची ती लोक त्या हत्तीला टोचणी करून चिमटे त्याला जास्त चेकळवायची आणि त्याच्या तावडीतून ती आपला स्वतःचा बचाव करायची. तो म्हणजे खूप कौशल्याचा खेळ होता. अगदी. तर तो महाराजांचा खूप आवडता खेळ. बरोबर.
अशा पद्धतीचं आज आपण कोल्हापूरमध्ये रावणेश्वरचं जे आपलं शाहू खासबाग शाहू मैदान आहे त्या ठिकाणी फुटबॉलच्या मॅचेस होतात कोल्हापुरातल्या, त्या ठिकाणी ते आपल्याला बघायला मिळतं. आज तिथं टेनिस कोर्ट आहे, पण तिथं ते बुरुज वगैरे आज आपल्याला बघायला मिळतं. अजूनही अस्तित्व आहे त्या ठिकाणचं. अशा प्रकारच्या साठमाऱ्या एक रजपूतवाडीला होती, जिथं महाराजांनी एक नवीनच आपलं प्रशासकीय सगळी व्यवस्था तिथं निर्माण केली. सोनतळी कॅम्प त्याला म्हणायचं. तर त्या ठिकाणी सुद्धा एक साठमारी होती. रुकडीला एक होती, पन्हाळ्यावरती एक होती आणि राधानगरीला एक. राधानगरीमध्ये खरं तर नव्यानं शोध लागलेला तो हत्तीमहलच्या बाजूला. हत्तीमहल एक वेगळी वास्तू आहे, या हत्तींच्या राहण्यासाठीची व्यवस्था, म्हणजे प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम शाहू महाराजांना आणि त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली अशी वास्तू आहे राधानगरीमध्ये. ही सुद्धा हेरिटेज वास्तूच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्या शेजारी त्याचं आगड जे आहे ते आता सापडलेलं आहे साठमारीचं, म्हणजे तिथेही साठमारी अस्तित्वात होती. एकंदरीत क्रीडा परंपरेशी निगडीत या वास्तू आहेत. अजून एक महत्वाचा खेळ ज्याची कोल्हापूर उगमस्थान असं मानलं जातं ती म्हणजे आपली कुस्तीची परंपरा. आणि त्या कुस्तीची निगडीत तालीम संस्कृती जी आहे ती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं इथं रुजवली असं म्हणायला हरकत नाही. तालीम संस्कृतीबद्दल काय सांगाल? कुस्ती आणि तालीम परंपरा. बऱ्याचशा म्हणजे आज कोल्हापूर शहरामध्ये तालमी आपण बघतो, मग त्यामधले काही प्रमुख तालमी आहेत की त्या तालमी या शाहू महाराजांच्या अगोदर सुद्धा कार्यरत होत्या. या तालमींमधून सगळ्यात पहिलं म्हणजे कुस्तीचं हे शिक्षण दिलं जायचं. त्याचबरोबर मर्दानी खेळांचं सुद्धा शिक्षण तिथं दिलं जायचं. शिवकालीन मर्दानी खेळ, लाठी असेल, दांडपट्टा असेल, फरीगदगा असेल, तर हे त्या ठिकाणी शिकवले जायचे. तो जो काही वस्ताद असायचा त्या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते ट्रेनिंग देऊन कार्यक्रम काही ते त्यावेळी होत नव्हते, पण एखादं महत्त्वाचा इव्हेंट असेल कोल्हापूरमधला तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ती कला दाखवली जायची. खरं तर कोल्हापूरनं आजही ही कला सांभाळलेली आहे. डेक्कन ओडिसी जी दरवर्षी येते कोल्हापूरमध्ये, त्या डेक्कन ओडिसीचे जे काय परदेशी प्रेक्षक आहेत, परदेशी प्रवासी असतात, त्यांना प्रामुख्याने शिवकालीन मर्दानी खेळ जे आहेत ते दाखवले जातात. बरोबर आहे. ही शिवकालीन मर्दानी खेळाची परंपरा कोल्हापूरनं जपलेली आहे आणि हे सुद्धा एक क्रीडा प्रकारातलंच वैभव आहे असं म्हणलं. क्रीडा प्रकारच आहे तो अगदी. पण क्रीडा परंपरेबद्दल जाणून घेतलं, थोडंसं मला कला वैभवाकडे यायचं आहे. अगदी आबालाल रेहमान आहेत त्यांच्यापासूनचा इतिहास आहे, चित्रपटसृष्टीचा इतिहास आहे कोल्हापूरचा, आणि चित्रपटाशी निगडीत सुद्धा इथे वास्तू आहेत, काही स्टुडिओज आहेत, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. कोल्हापूर तशा दृष्टीनं जर विचार केला तर म्हणजे सगळ्याच बाजूनं संपन्न असं समृद्ध असं ठिकाण. बरोबर. कलेच्या दृष्टीनं जर विचार केला तर कलेला सगळ्यात पहिली गोष्ट राजश्री मिळणं गरजेचं होतं त्या काळात. जसं आज आपल्याला एखाद्या पिक्चरसाठी प्रोड्युसर मिळतात, डायरेक्टर मिळतात, बरोबर, त्या काळात तशी पद्धत नव्हती. त्यामुळे एखादं राजश्री जर मिळाला तर या सगळ्या गोष्टी सहजासहजी करता येत होत्या. शाहू महाराजांनी ज्यावेळी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये नाट्य परंपरा जी आपली सुरुवात झाली तर शाहू महाराजांचं त्याच्यामध्ये बरंच योगदान आहे. त्याच्या अगोदर काही नाटक मंडळी असतील ती होतीच, पण शाहू महाराजांच्या काळात केशवराव भोसले असतील, महाराष्ट्र कोकी शंकरराव सरनाईक असतील, शाहीर लहरी हैदर असतील, पिराजीराव सरनाईक असतील, बालगंधर्व असतील, केशवराव भोसले असतील, अशी नामांकित मंडळी कोल्हापूरमध्ये त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व गाजवलं आणि त्यांना राजश्री लाभला शाहू महाराजांचा. होय. एक म्हणजे पहिली गोष्ट काय की कोल्हापूरमध्ये नाट्य परंपरा ही सुरुवातीपासून चालत होती आणि संगीत नाट्य परंपरा अशीही होती. त्याच्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली, आपण त्याला दादासाहेब फाळकेंच्या ज्यातून आपण म्हणतो की त्यांनी सुरुवात केली, पण दादासाहेब फाळकेंच्या बद्दल काय झालं की ते परदेशामध्ये शिकून तिकडच्या परदेशी बनावटीचा कॅमेरा वगैरे घेऊन आले, पण आपल्या कोल्हापूरमध्ये आनंदराव पेंटर आणि बाबुराव पेंटर हे दोघं बंधू अगदी कलाकार होते सगळ्याच दृष्टिकोनातून. बाबुराव पेंटरांचे शिष्य बाबा गजबर म्हणून होते, त्यांनी बाबुराव पेंटरांचं चरित्र लिहिलेलं आहे कला महर्षी म्हणून. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच आठवणी लिहिलेल्या आहेत बाबुराव पेंटरांच्या. तर आनंदराव पेंटर नेमके कशा प्रकारे कलाकार होते त्याचं एक उदाहरण त्यामध्ये दिलं की आनंदराव पेंटरांनी एक सायकल तयार केलेली आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये सगळ्यांना आवाहन केलं की मी एक सायकल तयार केली आहे आणि उद्या पंचगंगा नदीच्या काठावरती या, मी माझी कला तुम्हाला दाखवतो. काही जणांनी त्यांना त्यावेळी वेड्यात काढले, हे काय असंच वाया गेलेलं मुलगा आहे, हे काय करणार नाही, पण काही खरोखरच बघण्यासाठी आले
आणि त्यांनी त्यावेळी पाण्यावरती ती सायकल चालवून दाखवलेली आहे. बरं. वेगळाच प्रयोग तो, म्हणजे आपण विचार करू शकत नाही. तर अशा पद्धतीचे ते आनंदराव पेंटर आणि बाबुराव पेंटर अशी दोघं जण होती. बाबुराव पेंटर आणि आनंदराव पेंटरांना एक कुतूहल होतं पहिल्यापासून की एखाद्या कॅमेऱ्यातून हे प्रोजेक्टरमधून ज्यावेळी फिल्म तयार होती, प्रोजेक्टरमधून ते चित्र बाहेर फेकलं जातं, पण ते चित्र कॅमेऱ्यात घ्यायचं कसं, हे टेक्निक आपल्या भारतामध्ये त्यावेळी उपलब्ध नव्हतं. बरोबर. प्रोजेक्टर मिळायचे. हो. मग या दोघा बंधूंनी पहिल्यांदा काय केलं की मुंबईला जाऊन प्रोजेक्टर आणायचे, एखादी इंग्रजी पिक्चरची रीळ आणायचं बरं. आणि ती इथं कोल्हापूरमध्ये पडद्यावरती लोकांना दाखवायचं. त्यासाठी आनंदराव पेंटरांनी महाराष्ट्र सिनेमा हो, अशा पद्धतीची कंपनी, महाराष्ट्र फिल्म कंपनी, अशा पद्धतीची ती कंपनी काढलेली. आणि त्याचं जे थिएटर होतं ते सुद्धा आज आता कोल्हापुरात अस्तित्वात आहे. बरं. ते कुठं आहे तर आपल्या पुढारी ऑफिसच्या समोर जो शनिवार पोस्टाचा जो एरिया आहे, हो, त्या शनिवार पोस्टाची जी इमारत आहे, बरं, ते त्या थिएटरची ठिकाणी- इमारत. ती थिएटरची इमारत, बरं. त्या ठिकाणी पडदा लावून प्रोजेक्टरच्या माध्यमातून तो पिक्चर तिथं दाखवला जायचा. बरं. त्या थिएटरचं उद्घाटन सुद्धा शाहू महाराजांच्या हस्ते झालेलं होतं. वा. म्हणजे एकंदरीत राजश्री जो होता तो सगळ्या कलेला लाभला. त्याच्यामध्ये चित्रपटसृष्टी जी आहे, मराठी चित्रपट सृष्टी जी आहे ती खऱ्या अर्थानं कोल्हापुरात रुजली असं मला हरकत नाही, की बहुतांशी मराठी चित्रपटांचं चित्रीकरण जे आहे हे कोल्हापूरमध्ये होतं. तर आता जे जोडलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा आजचा विषय मी सांगतोय, वारसा शाहूनगरी कोल्हापूरचा, या विषयावरती आपण संवाद साधतोय. आणि आज हेरिटेज सप्ताह जी आहे त्याची सुरुवात होते आणि त्या निमित्तानंच आपण चर्चा करतोय. आपलेही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मला आता आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहात ते म्हणजे पुरालेख कार्यालय, आणि इथं बऱ्याचशाच नोंदी आहेत. हे रेकॉर्ड ऑफिस म्हणून गणलं जातं. तर हा दप्तरखाना करवीरचा जो आहे त्याच्या अनुषंगाने एखादा जर अभ्यासक असेल ज्याला वास्तूचा अभ्यास करायचा तर त्यांनी तो कसा करावा, आणि काही कागदपत्र जी आहेत ती सामान्य लोकांसाठी उपलब्ध होऊ शकतात का अभ्यास करण्यासाठी? सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कोल्हापूर पुरालेखागारच्या कार्यपद्धतीबद्दल मी बोलतो. हो. हे आपलं महाराष्ट्र शासनाचं विभागीय कार्यालय. बरोबर. आमचं मुख्य कार्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे, बरं. पुराभिलेख संचालनालय या नावानं. हो. आणि त्याचे हे विभागीय कार्यालय आहे. महाराष्ट्रामध्ये अशी 5 ठिकाणी दप्तरखाने आपल्याला बघायला मिळतात. मुंबईमध्ये मुख्य कार्यालय, बरं, त्यानंतर पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद, अशी 4 ठिकाणी दप्तरखाने आपल्याला बघायला मिळतात. कोल्हापूरचा दप्तरखाना ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की करवीरकर छत्रपतींच्या काळातली, म्हणजे अगदी महाराणी ताराबाईंच्या पासून ते शेवटचे छत्रपती झाले शहाजी महाराज, या 300-350 वर्षातली एक संघ आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीची सगळी कागदपत्र ही आपल्या कोल्हापूर पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. मोडी लिपीपासून ते आता मराठीपर्यंत. अगदी शाहू महाराजांची मगाशी मी उल्लेख केला मोडी लिपीतल्या सहीपासून, आणि आता शहाजी महाराजांपर्यंत असतील डॉक्युमेंट्स. बरोबर आहे की. तर या वास्तूचं सुद्धा महत्त्व असं आहे की आज ही हेरिटेजमध्ये वगैरे नाही आहे. बरं. किंवा आपल्या महानगरपालिकेची जी हेरिटेज यादी आहे त्याच्यामध्ये नाही, त्यामध्ये ती अजून गणली गेली नाही. बरं. पण त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहेच, कारण ही वास्तू 1880 ते 1885 या दरम्यान आपल्या कोल्हापूरच्या छत्रपतींनीच खास दप्तरखाना इथं जतन करावा. बरं. म्हणजे संस्थानकालीन वास्तू आहे. संस्थानकालीन वास्तू आहे. बरं. त्यानंतर मग ती शासनाच्या ताब्यामध्ये दिली गेली. होय होय. अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून मला जाणून घ्यायचं, इथं येऊन एखाद्या व्यक्तीला अभ्यास करायचा असेल या वास्तूंचा, वास्तूंविषयी कुतूहल असतं बऱ्याच जणांना. बरोबर आहे की. त्याच्या बांधकामाविषयी कुतूहल असतं, तर त्यांना ते जाणून घ्यायचं असेल तर कशा प्रकारे त्यांनी आपल्या इथं दप्तरखान्याचा जर विचार केला तर सरासरी 1.5 कोटीच्या आसपास कागदपत्र पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात, अस्सल स्वरूपातली अगदी. आणि त्याचं डिजिटलायझेशन सुद्धा झालेलं आहे, हे मग सगळ्यात महत्वाचं. तर याचे वेगवेगळे विभाग आहेत. बरं. तर त्या विभागामध्ये पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या काही फाईल्स आपल्याकडे आहेत. बरं. मग त्यामध्ये नवीन राजवाड्याच्या बांधकामासंबंधीचे उल्लेख आहेत. हो. काही ठिकाणचे पूल्स असतील नदीवर बांधलेले, तर त्याच्या बांधकामासंबंधीचे उल्लेख आहेत. बरं. कोल्हापुरातल्या बऱ्याच वास्तू असतील तर त्याचं बांधकाम कशा प्रकारे केलं गेलं, त्याचं म्हणजे एक्सपेंडिचर असेल, खर्च वगैरे असेल, त्या सगळ्याच्या नोंदी आपल्याला त्या पब्लिक वर्क्स फाईलमध्ये आपल्याला त्या बघायला मिळतात. म्हणजे त्याचं बांधणी कशी झालेली आहे, खर्च किती आला, याच्यापासून ती जागा का निवडली असेल, ते बांधकाम कोणी केलेलं आहे, त्यासाठी किती खर्च आला, या सगळ्या नोंदी आपल्याकडे आहेत. तो सगळा पत्रावर वगैरे आपल्याला बघायला मिळतो. बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थानं
हेरिटेज वास्तूकडे बघताना त्याच्या नोंदी ज्या आहेत त्याही महत्वाच्या आहेत, तरच त्याची हेरिटेज म्हणून गणना होऊ शकते. कदाचित भविष्यात आपल्याला जर युनेस्कोच्या यादीमध्ये या हेरिटेज वास्तूंचा समावेश करायचा असेल तर या वास्तूंचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे, आणि हा अभ्यास करण्यासाठीची जी काही कागदपत्र आहेत ती पुरालेख कार्यालयात आहेत आणि ते आहेत उपलब्ध, याचं समाधान आहे नक्कीच. आपण चर्चा करत होतो रेकॉर्ड ऑफिस विषयी. मला मुद्दा म्हणून अभ्यासकांच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू अजून एक जाणून घ्यायचं, ते म्हणजे इतिहास त्याच्यामध्ये आहे दडलेला त्या कागदपत्रांमध्ये. सध्याचं वास्तव जे आहे ते त्यांनी समजलं पाहिजे आणि आत्ताची त्याची हेरिटेज व्हॅल्यू या तिन्हीची सांगड घातली पाहिजे. बरोबर. म्हणजेच ती वास्तू आहे, त्या वास्तूचा असणारा इतिहास आहे, त्या वास्तूच्या नोंदी आहेत, आत्ता त्या वास्तू कशा स्वरूपाच्या आहेत, पडझड सुद्धा झालेली असेल काही वस्तूंची तर ती पडझड झालेली आहे का, ती वास्तू त्याच ठिकाणी आहे तर त्या वास्तूंमध्ये वास्तुवैभव कशा प्रकारचे आहेत, त्या वास्तूमध्ये निरनिराळे प्रकार असतील ते सुद्धा जाणून घेतले पाहिजेत आणि सद्यस्थितीमध्ये त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, वास्तव जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे. तर संशोधकांनी कसा अभ्यास केला पाहिजे, त्या वास्तूने एक हेरिटेज वास्तू म्हणून त्याची गणना झाली पाहिजे आजच्या दृष्टिकोनातून. एखादी वास्तू असेल, आज कोल्हापूरमधल्या जे काही 72 प्रॉपर्टीज आपण मगाशी म्हटलंय तर त्यामध्ये बऱ्याच वास्तू ऐतिहासिक महत्वाच्या आहेत, काही सांस्कृतिक महत्वाच्या आहेत. त्या वास्तूचा अभ्यास करताना सगळ्यात पहिली गोष्ट त्या वास्तूचं महत्व काय, त्या वास्तूशी निगडीत एखादा काही प्रसंग घडलेला आहे का, हे आपल्याला पहिल्यांदा बघायला. प्रसंग सुद्धा तितकाच महत्वाचा अगदीच. आता एक उदाहरण जर बघायचं झालं तर आज कोल्हापूरमध्ये शालिनी पॅलेसची वास्तू आहे, हो, जी रंकाळ्याच्या नजीक वास्तू आहे, नजीक आहे. ती राजाराम महाराजांनी बांधलेली वास्तू आहे. बरं. राजाराम महाराज म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र. 1934च्या दरम्यान त्याचं उद्घाटन वगैरे झालेलं आहे. हो. तर राजाराम महाराजांनी एक न्यू पॅलेस, जे नवीन राजवाडा आज आपण छत्रपतींचं निवासस्थान बघतोय, हो, तर त्याच्या अनुषंगानं आणखीन एक निवासस्थान कोल्हापूरमध्ये असावं अशा दृष्टिकोनातून त्याची उभारणी केली. दुर्दैवानं पुढचा कालखंड राजाराम महाराजांना कमी मिळाल्यामुळे तिथं तसं वास्तव्य झालंच नाही. बरोबर. पण नंतरच्या काळामध्ये छत्रपती घराण्यातली काही कुटुंबातली व्यक्ती असतील, राजाराम महाराजांच्या आई साहेब होत्या लक्ष्मीबाई राणी साहेब, पुढच्या काळामध्ये अक्कासाहेब राणी साहेब असतील, त्यांच्या बहीण, यांचं वास्तव्य त्या ठिकाणी झालेलं होतं. तर ती वास्तू आज कोल्हापूरचं थोडं दुर्दैव म्हणायला लागेल की एवढी प्रेक्षणीय ठिकाणी असून, एवढं ऐतिहासिक महत्व असून ती वास्तू गेली आता 6-7 वर्ष झाली दुर्लक्षितच आहे, पूर्णपणे दुर्लक्षित आहे. आणि त्याच्याकडे जर आणखीन दुर्लक्ष झालंय तर भविष्यात ती नामशेष व्हायला सुद्धा वेळ लागणार. बरोबर. हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. शासनानं काही गोष्टी ताब्यात घेतल्या पाहिजेत असं वाटतं. होय, शासनाच्या दृष्टिकोनातून तसे प्रयत्न होणं गरजेचं नक्कीच. आपण कोल्हापुरातल्या वास्तू जाणून घेताना त्याच्यामागचा इतिहास जाणून घेतोय आणि त्या वास्तूंबरोबरच संस्कृती सुद्धा कोल्हापूरची जोडली गेलेली आहे. त्याचं सुद्धा आपण सविस्तर चर्चा केलेली आहेच. खरं तर कोल्हापूर शहरच मुळात एक हेरिटेज शहर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की अगदी यादवकालीन, राजा भोजकालीन, त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याचा आपला इतिहास, करवीर संस्थांचा इतिहास, ब्रिटिशांची राजवट, ह्या सगळ्या राजवटी कोल्हापूरमध्ये अस्तित्वात होत्या आणि राजधानीचं शहर म्हणून कोल्हापूर होतं. त्यामुळं कोल्हापूर शहरलाच एक हेरिटेज व्हॅल्यू आहे असं म्हणायला हरकत नाही. जाता जाता समारोप करताना मला मुद्दा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख इथं करायचा आहे, ज्यांच्यामुळे हेरिटेज कोल्हापूर, हे हेरिटेजची संकल्पना कोल्हापूरमध्ये राबवली गेली, ती त्यांच्याकडून राबवली गेली असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. अगदी अजूनही आपण नाव काढतोय राधानगरी धरणाचं, अजूनही पाणी पुरवठा कोल्हापूर शहराला होतोय असं दूरदृष्टी असणारं धरण त्यांनी बांधलं, देशातील पहिलं धरण. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या हेरिटेज बद्दलच्या योगदानाबद्दल काय सांगाल? राजर्षी शाहू महाराजांच्या काळात म्हणजे शाहू महाराजांचं कार्य जर आपण बघितलंय तर त्यांची कारकीर्द 48 वर्षांची आहे. बरोबर. पण असं कुठलंही क्षेत्र नाही की त्या ह्याच्यामध्ये महाराजांचं कार्य नाही. म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती सगळ्या क्षेत्रामध्ये, त्यामध्ये म्हणजे प्रामुख्यानं आपण बघतोय तर अस्पृश्य उद्धार असेल आणि शैक्षणिक कार्य, हो अगदी, हे अगदी वाखाणण्यासारखं काम. शैक्षणिक कार्याचा उल्लेख केला आहे, त्याच्यामध्ये कोल्हापुरातली बोर्डिंग सुद्धा ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळी बऱ्यापैकी जुनी बोर्डिंग्स आहेत, सगळी 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत बऱ्यापैकी बोर्डिंग, बऱ्यापैकी शाहू महाराजांनीच ती निर्माण केली. हो.
आणि कोल्हापूरचं जर बघितलं तर एक 20 ते 22 वेगवेगळ्या जाती धर्माची वसतिगृह होय अस्तित्व हे कोल्हापुरातील युवा वर्ग शिकावा म्हणून बोर्डिंग्स बांधली गेली कोल्हापूर शहराच्या नजीकच्या परिसरामध्ये आणि आज ती बोर्डिंगची वास्तू जी आहेत त्या सुद्धा हेरिटेज झालेली आहे. होय इतकं वैभव कोल्हापूरमध्ये या हेरिटेजचं खरं तर जपणूक करणं हे आपलंच कर्तव्य आहे. बरेचसेच आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत. त्याच्यामध्ये संजय सर आहेत, त्याचबरोबर तेजस राजीवडे आहेत, गौतम सावखंडी आहेत. यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अतिशय चांगली माहिती आपण देत आहे. धन्यवाद त्यांचं. आणि अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो. जवळपास 1 तास झाला आपण चर्चा करतोय आणि खरं तर ही चर्चा न संपणारी आहे. एवढं वैभव आहे कोल्हापूरचं हेरिटेजचं. जाता जाता हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं आपण काय संदेश द्याल? हा सप्ताह कसा साजरा केला पाहिजे लोकांनी आणि हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं एक संदेश काय द्याल लोकांना? या वस्तूंची जपणूक करण्याचा, संस्कृतीची जपणूक करण्याचा, संस्कृतीची पाळेमुळं जी आहेत ती राखण्याचा आणि त्याची मूल्ये जी आहेत ती पुढच्या पिढीमध्ये रुजली पाहिजेत या दृष्टिकोनातून. इतिहासाचार्य विका राजवाडे म्हणून एक मोठे संशोधक होऊन गेले. बरं. तर त्यांचं डॉक्युमेंटच्या दृष्टिकोनातून म्हणजे अभिलेखांच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून त्यांचं एक वाक्य आहे, एकच वाक्य आहे, बरं, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. ग्रेट. म्हणजे एखाद्या साधं सोपं वाक्य आहे. एखाद्या याचा तुम्ही जर डॉक्युमेंटच दिला नाही बरं तर तुम्ही त्याचा इतिहास मांडू शकत नाही. खरं. ही कागदपत्रांच्या बद्दल झाली. बरोबर. पण त्याच दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर आज आपण आपलं भविष्य किंवा आज आपलं वर्तमान आणि भविष्य आपण बघतोय. हो. तर ही जी काही वाटचाल आपल्याला करायची आहे बरं. तर ही भूतकाळामध्ये आपण थोडंसं डोकावल्याशिवाय, हो, भूतकाळामधला परामर्श घेतल्याशिवाय खरं ती आपण करू शकत नाही. नक्कीच. त्यामुळे इतिहास जाणून घेणे, इतिहासाची उजळणी केल्याशिवाय भविष्य रचू शकत नाही आपण, हे तितकंच खरं आहे. म्हणजे त्या अनुषंगानं या ज्या काही हेरिटेज किंवा ऐतिहासिक वारसा आपण ज्याला म्हणतो, हो, या वास्तू आपल्या आजूबाजूला आहेतच. बरोबर. फक्त त्याचं महत्त्व ओळखून खरं. त्या कशा पद्धतीनं चांगल्या जतन राहतील, हो, अगदी पुढं आणखीन एक मी म्हणतो 100-200 वर्ष त्या चांगल्या पद्धतीनं जतन राहिल्या तर मग त्याचा इतिहास आपण जपल्यासारखं होईल. नक्कीच. प्रेक्षकांना काय सांगाल? त्यांनी हेरिटेज वस्तूची जपणूक केली पाहिजे. खरं तर गड किल्ल्यांवरची अवस्था आपण बघतोय, अस्वच्छता पसरवतोय आपण तिथं जाऊन. बरोबर आहे की आजकाल म्हणजे कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरच्या जवळ सगळ्यात म्हणजे जवळचा किल्ला म्हटला तर तो पन्हाळगड आहे. हो. पन्हाळगडावरती प्रत्येक पॉईंटवरती आपण गाडीच्या ह्यानं जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी सगळ्याच वस्तू मिळतात. म्हणजे आपण घरातून जेवण सुद्धा घेऊन नाही गेलो तर तिथं सगळी व्यवस्था तिथं होती. बरोबर. पण आपणच पन्हाळगड बघायसाठी आलेलो आहे हे पहिल्यांदा आपण डोक्यात घेतलं पाहिजे. एखादं प्रेक्षणीय स्थळ बघायसाठी आलोय, हा फरक त्यामध्ये. बरोबर. पन्हाळगडाला शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला होता. हो. मराठ्यांच्या राजधानीचं पहिलं ठिकाण हो ते होतं. म्हणजे पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतरच्या पुढच्या काळामध्ये करवीर संस्थांचं तर राजधानीचं शहर, राजधानीचं ठिकाण. तर त्या दृष्टिकोनातून त्याचं पावित्र्य आपण तिथं जपलं पाहिजे. अगदी बरोबर. अगदी छोटे छोटे गोष्टी असतात. आपण पाण्याची बॉटल घेतो, हो, पाणी पिऊन झाल्यानंतर ती बॉटल आपण काय करतो तिथंच टाकून देतो. हो. तर या छोट्या गोष्टी ज्या आहेत या जर आपण पाळल्या, त्या जर आपण आपल्या ह्याच्यात जर आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये जर आणल्या तर ती पाण्याची बॉटल तिथंच न टाकता आपल्या गाडीत ठेवायची. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रत्येक ठिकाणी जागोजागी कचरा उठवायचं हे आहे, त्या ठिकाणी तुम्ही टाका. बरोबर. पण अशा पद्धतीनं जर व्यवस्थितरित्या जर लोकांच्याकडून हे झालंय तर या वास्तूंचं भविष्यामध्ये नुकसान होणार नाही. खरं. मला त्यालाच अनुसरून एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे. कोल्हापूरमध्ये अशी बरीचशी ठिकाणं आहेत जिथं जुनी नाणी सापडत आहेत, होण असतील, काही विरगळी सापडत आहेत. तर त्या सापडल्यानंतर तुमच्याकडे त्यांच्या नोंदणी होणं गरजेचं आहे आणि त्या जर गरजेचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला अप्रोच केलं पाहिजे? नाही, एक याच्यामध्ये आपला मुद्दा काय आहे की आपलं जे डिपार्टमेंट आहे, हो, पुरालेखागार कार्यालय, तर आमच्याकडे डॉक्युमेंटचं जतन संवर्धन केलं जातं. हो. एखाद्या घराण्याकडे जर डॉक्युमेंट्स असतील, ऐतिहासिक कागदपत्र, त्याची जर त्यांना माहिती पाहिजे असेल, ती जर त्यांच्या घराण्यामध्ये जतन होत नसतील व्यवस्थित, तर ती आम्ही आमच्याकडे वर्ग करून घेतो. त्याच घराण्याची कागदपत्र म्हणून ती आमच्या इथं संरक्षित केली जातात. आणि पुढच्या संशोधकांना जर त्याच्यातून काही माहिती उपलब्ध होत असेल तर ती संशोधकांना आपल्या ह्याच्यातून ती पुरवली जाते. पण एखादी वास्तू असेल किंवा मग तुम्ही जसं म्हटलं तर विरगळ असेल किंवा नाणं असेल तर हा विभाग किंवा हा पार्ट जातो तो पुरातत्व विभागाकडे. हो. आपल्या कोल्हापूरमध्ये टाउन हॉलच्या म्युझियममध्ये जे संग्रहालय आहे तर ते त्यांचं कार्यालय आहे. बरोबर. त्या ठिकाणी एखादी वस्तू किंवा एखादं नाणं जर आपल्याला मिळालं असेल किंवा एखादं पेंटिंग जरी असेल
तर ते जर तुम्हाला जतन करायचं असेल किंवा ते व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे ते देऊ शकता नक्कीच. आणि त्याचं व्यवस्थितरित्या ते म्हणजे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं जतनसुद्धा करतात. बरोबर. खरं तर जागतिक हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं आपण संवाद साधत होतो. एकंदरीत जगाचा आपण विचार केला, जगानंतर महाराष्ट्र 1121 वास्तू आहेत. युनेस्को सुद्धा आपण चांगली माहिती दिली. खरं तर की युनेस्कोकडून या गोष्टी होतात हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त वास्तू जर यायच्या असतील, ज्या 5च आहेत, तर त्यासाठी युनेस्कोच्या अटीची आणि शर्ती जे आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे नक्कीच. आणि भविष्यामध्ये अशी अपेक्षा करूयात की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त वास्तू या युनेस्कोच्या यादीमध्ये याव्यात, कोल्हापूरमधील वास्तू याव्यात आणि कोल्हापूरचं जे वैभव आहे ते जगभर पसरावं, महाराष्ट्राचं वैभव जे आहे ते जगभर पसरावं आणि इथला पर्यटन विकास व्हावा, एवढीच अपेक्षा या जागतिक हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं आपण व्यक्त करूयात. आपल्याबरोबर आज माहिती देण्यासाठी म्हणजेच कोल्हापूरचा जो वारसा आहे, शाहूनगरी म्हणून मानलं जातं कोल्हापूर, आणि त्याचा वारसा जो आहे हा वारसा प्रचंड आहे. तो एका तासाच्या या सेशनमध्ये पूर्ण होणार नाही आहे, तरी सुद्धा प्रत्येक अंगानं प्रत्येक क्षेत्रातली जास्तीत जास्त माहिती देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. या सेशनच्या निमित्तानं एवढीच अपेक्षा करूयात की हेरिटेज जे काय आहे, वारसा जो आहे कोल्हापूरचा, जी काय नीतिमूल्य आहेत, ज्या काय वास्तू सध्या अस्तित्वात आहेत त्यांची जपणूक व्हावी आणि येणाऱ्या भावी पिढीला खरा इतिहास जो काय आहे तो त्यांच्यापर्यंत पोचावा. आणि कदाचित पर्यटनाचा केंद्रबिंदू जो आहे तो आता सध्या कोल्हापूरचा जो आहे तो अंबाबाई मंदिर असेल, पन्हाळा असेल, त्याचबरोबर या ज्या काय आसपासच्या परिसरातल्या वास्तू आहेत या सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून यांचा विकास व्हावा, एवढीच अपेक्षा आजच्या या जागतिक हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं आपण व्यक्त करूयात. 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा जागतिक हेरिटेज सप्ताह आहे. या सप्ताहाच्या निमित्तानं कोल्हापुरातील ज्या वास्तू आहेत त्या सुद्धा सविस्तरपणे आम्ही पुढारी ऑनलाईनवरती मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्याला सामानगड जो आहे कोल्हापूरचा त्याची सुद्धा माहिती मिळेलच. त्याचबरोबर कोल्हापुरातील जुना राजवाडा आहे, साठमारी आहे, त्याचबरोबर हत्तीमहल जी राधानगरातली वास्तू आहे तिथली माहिती आपण देतोय. त्याचबरोबर कोट करवीर जी छत्रपती ताराणीच्या कालावधीमधील जी वास्तू आहे, बिंदू चौक जी आहे तिथं तटबंदी आहे कोट करवीरची, त्याची सुद्धा सविस्तर माहिती आपण पुढारी ऑनलाईनवरती आपल्याला पाहाव्यास मिळेल. पुढारी ऑनलाईनचं युट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेज या दोन्हीवरती प्रत्येक दिवशी आम्ही कोल्हापुरातील महत्त्वाची वास्तू जी आहे त्या वास्तूचं वैभव जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कोल्हापूरचा इतिहास जो आहे तो जिवंत राहावा आणि वास्तू वैभव जे आहे ते टिकून राहावं. मी पुढारी ऑनलाईनच्या वतीनं आणि दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या वतीनं मी गणेश कुमार खोडके सर आहेत, जे अभिलेख अधिकारी आहेत कोल्हापूर पुरालेख विभागामध्ये, ज्यांनी आज हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती दिली आहे कोल्हापूरच्या या हेरिटेज वैभवाबद्दल. त्यांचं मी शतशः आभार व्यक्त करतो आणि कोल्हापूरचं वैभव टिकावं एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करूयात. मी विक्रम रेपे, कॅमेरामन रवींद्र बागल यांच्यासह पुढारी ऑनलाईन कोल्हापूर. धन्यवाद.